आणि एक महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला आहे। त्या बहिणींसाठी ही खुशखबर, लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळालेला आहे। सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम वाटपाची तयारी पूर्ण झालेली असून आता राज्यातील सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये पूर्ण हप्ते सोडण्याचा निर्णय झालेला आहे। या ठिकाणी बघू शकता, आपण तुम्हाला कालच सांगितलं होतं की सरकारच्या माध्यमातून पूर्ण रक्कम आता तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता हप्ता वाटपाला अखेर मुहूर्त मिळालेला असून आता सरकारने 19 जिल्ह्यांची नावे ठरवलेली आहेत। तर यामध्ये इकडे बघा, जर या 19 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात सप्टेंबरचे 1500 तर येणारच। मात्र एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये नवरात्र सणाच्या मुहूर्तामुळे हे तुमच्या बँक खात्यात आता सोडण्यात येणार आहे। त्यामुळे कसली चिंता व आता तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही, कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता जाहीर झालेला आहे। यानंतर इकडे बघू शकता, आता 19 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत। कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार त्यांची यादी सर्व काय माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल। त्यासाठी फक्त आता थोडासा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यापूर्वी जर या चॅनलवरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करायचं आहे, चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। म्हणजे काय होईल, तुम्हाला रोजची रोज अशी बातमी बघायला मिळेल। व एक अजून काम करा, ते म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधी जमा होणार आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव हप्त्याच्या यादीत आलं का नाही ते देखील तुम्हाला आपण माहिती देणार आहोत। तुमच्या जिल्ह्याचं नाव फक्त तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे। तर चला आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर माहिती बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता की सरकारने निर्णय जाहीर करत सर्व लाडक्या बहिणीला मोठा दिलासा दिलेला आहे। आपण कालच सांगितलं होतं, सरकार आता मुंबईमध्ये बैठक घेण्याच्या तयारीमध्ये असून आता लाडक्या बहिणीला नवरात्र सणानिमित्त आता हप्ता मिळण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे अखेर निर्णय झालेला असून पूर्ण रक्कम आता बहिणीच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। तरी ते बघा, आता काय सांगितलं आहे, झाला रे झाला, निर्णय झाला। आजच्या विशेष दिनानिमित्त लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण सप्टेंबरचा हप्ता आता सरकारने जाहीर केलेला आहे। लाडक्या बहिणीचा हा नवरात्र सण पूर्णपणे जेवढे दिवस आहे तो गोडत जाणार असून आता पूर्णपणे पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्याच बहिणीच्या बँक खात्यात आता हप्ता सोडण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने 19 जिल्ह्यांची नावे जाहीर केलेली आहेत। या 19 जिल्ह्यांच्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुमच्या बँक खात्यात सप्टेंबरचा हप्ता व गॅस सिलेंडरचा हप्ता सर्वांनाच मिळणार आहे। येथे पुढे सांगितलं आहे, आता पूर्णपणे सप्टेंबरचा हप्ता जाहीर करून सरकारने ठेवला असून ऐन नवरात्र सणामध्ये लाडक्या बहिणीला मोठं गिफ्ट सरकारने दिलेलं आहे। हे गिफ्ट लाडक्या बहिणीला भेटत असल्यामुळे लाडक्या बहिणी देखील आता खुश झालेल्या आहेत, कारण की आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। कारण की इथून मागचे हप्ते जे आहेत ते खूप उशिरा मिळत होते, मात्र आता सप्टेंबरचा हप्ता सरकार लवकर देत असल्यामुळे बहिणीला आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तर चला, यामध्ये आता यादी आलेली असून इकडे बघू शकता, यादीमध्ये आता 19 जिल्ह्यांची नावे सरकारने जाहीर केलेली आहेत। जर आता या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जी आहे ती वाटप होणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट सप्टेंबरचा हप्ता 1500 व काही बहिणींना तर 3000 रुपये आता सोडण्यात येणार आहे। होय, जर तुमचं नाव आता सप्टेंबर हप्त्याच्या पहिल्या यादीमध्ये आलं तर मग 1500 ऐवजी काही बहिणींच्या बँक खात्यात आता 3000 रुपये देखील हप्ता जमा होऊ शकतो। मग तुम्हाला 1500 ऐवजी अधिक रक्कम 3000 रुपये हप्त्याची पाहिजे असेल तर त्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे। ते काम केल्यानंतर तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व डायरेक्ट तुम्हाला हप्त्याची रक्कम 3000 रुपये देखील मिळू शकते। कारण नवरात्र सणामुळे बऱ्याच बहिणीला आता सरकार मोठं गिफ्ट देत आहे, चांगला दिलासा देत आहे। बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकार आता काही बहिणीला 3000 रुपयांची रक्कम जाहीर करत आहे। मात्र ही रक्कम मिळवण्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं असतं। मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते पुढे सांगतो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचं नाव पहिल्या यादीत येईल, हप्ता सर्वात आधी तर मिळेल व जास्त रक्कम देखील तुम्हाला मिळू शकते। तर चला आता तिथं पुढे बघूयात। त्यापूर्वी कोणत्या 19 जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे, 19 जिल्ह्यांची यादी बघूयात। तर इथे बघू शकता स्पष्टपणे माहिती आलेली असून आता या ठिकाणी यादी आलेली आहे। या ठिकाणी बघू शकता काय सांगितलं आहे, इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की अखेर चिंता मिटली, थोडा उशीर झाला पण सरकारने आता हप्ता वाटपाचे पूर्ण नियोजन केलं। आता थेट रक्कम सर्व बहिणीच्या बँक खात्यामध्ये दिसणार आहे। प्रत्येक बहिणीला आता चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। यामध्ये इकडे सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर झालेला आहे। आता दोन्ही हप्ते पूर्णपणे आता 3 टप्प्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता सोडण्यास सुरुवात होणार आहे। 19 जिल्हे सरकारने जाहीर करत सर्व बहिणीला आश्चर्य आता मध्ये
चांगला अचानक दिलासा दिलेला आहे, कारण बहिणीला वाटत देखील नव्हतं की एवढे अचानकपणे सरकार निर्णय घेईल व आमच्या बँक खात्यात हप्ता दिला, असं कोणालाच वाटत नव्हतं. सगळ्यांना वाटत होतं सप्टेंबरचा महिना संपल्यावरतीच हप्ता मिळतो की काय. मात्र सरकारने डायरेक्ट आता अचानकपणे 19 जिल्हे जाहीर करत हप्ता वाटपाचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तर चला आता यामध्ये कोणते 19 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची आता तुम्हाला नावे सांगतो. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. आता या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी हप्त्याचे पैसे तर मिळतील. गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण मिळतील व तुम्हाला एक काम देखील करण्याची संधी भेटणार आहे. ते काम जर पूर्ण केलं तर लगेच तुमच्या बँक खात्यात 1500 नाही तर डायरेक्ट 3000 रुपयांचा देखील हप्ता जमा होऊ शकतो. तर आता त्यासाठी काय करायचं ते पुढे बघणार आहोत. तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे ते सांगत आहे. आता फक्त जे 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा चांगला फायदा होणार आहे. त्यांना गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते पण सांगणार आहे. पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते पण सांगणार आहे. म्हणजे सणानिमित्त 1500 ऐवजी डायरेक्ट 3000 रुपयांचा हप्ता तुम्हाला मिळू शकतो व कोणत्या 19 जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे ते देखील तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांची यादी देखील बघायला मिळेल. त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. तर चला आता जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो. तर बघू शकता या ठिकाणी स्पष्टपणे माहिती आलेली असून पहिला जिल्हा पण या ठिकाणी जाहीर झालेला आहे. तर आलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्हा आता पहिला जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे रक्कम आता वाटप होणार आहे. या ठिकाणी बघू शकता जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता 143 कोटी रुपयांची रक्कम वाटप करण्यात येणार आहे. आतापर्यंत रक्कम न येण्याचं कारण म्हणजे निधी आता जाहीर करण्यास थोडासा वेळ लागला. मात्र आता जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढा सप्टेंबरच्या हप्त्यासाठी निधी लागणार आहे, गॅस सिलेंडरचे पैसे सरकार सर्वांना देणार आहे. त्यामुळे जेवढे गॅस सिलेंडरसाठी पैसे लागणार आहेत तेवढा निधी सरकारने आता जाहीर केलेला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये व सप्टेंबरचा हप्ता हे दोन्ही हप्ते आता 100% जमा होणार आहेत. कसली काळजी व आता चिंता करण्याची गरज पडणार नाही. 100% पैसे येणार म्हणजे येणार. फक्त एक काम करून घ्या, म्हणजे गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये हे 100% मिळतील. याआधी जर मिळत नसतील तर इथून पुढे तुम्हाला नक्की मिळणार आहे. ते कोणतं काम आहे आता लगेच आपण बघूयात. आता फक्त लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण पैसे आता इथून पुढे 100% मिळणार आहे. तर चला आता यामध्ये पहिल्या यादीमध्ये आलेला जिल्हा जळगाव जिल्हा. आता जळगाव जिल्ह्यात देखील टोटल रक्कम सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात आता सुरुवात होत आहे. एवढंच नाही तर इकडे बघा, फक्त जळगाव जिल्हा नाही तर अजून बरेच जिल्हे आहेत. आता 19 जिल्ह्यांची यादी बघत आहोत, त्यातील एक जिल्हा बघितला. आता पुढचे कोणते 18 जिल्ह्यात की त्याही ठिकाणी आता सर्वात आधी हप्ता सोडण्यास सुरुवात होत आहे त्यांची पण आता तुम्हाला नावे सांगतो. तर इकडे बघू शकता यामध्ये आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा जालना जिल्हा. आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी कमेंट केले होते आम्हाला हप्ता कधी मिळेल. तर या ठिकाणच्या बहिणीला वाटत होतं आम्हाला हप्ता डायरेक्ट ऑक्टोबरमध्ये मिळतो की काय. मात्र सरकारने सप्टेंबरचा हप्ता जालना जिल्ह्यात पण आता जाहीर केलेला आहे. डायरेक्ट मुंबईतून आदेश मिळालेले असून आता जालना जिल्ह्यातील सर्व बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता हे वाटप होणार आहेत. कसली काळजी व आता चिंता करत बसू नका. या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सप्टेंबरचे 1500 तर जमा होणार. पण जर पहिल्या नाव आलं तर डायरेक्ट सप्टेंबरचे 1500 तर येतीलच. मात्र 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात रक्कम येईल व गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही टोटल रक्कम येणार आहे. मात्र जास्त रक्कम कोणाला मिळणार, ज्यांनी की सरकारने सांगितलेलं काम व्यवस्थितपणे पूर्ण करून ठेवलेलं आहे. मग त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट 1500 हप्ताऐवजी डायरेक्ट 3000 रुपये पण हप्ता येऊ शकतो. कारण सणानिमित्त सरकार अचानकपणे एक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा देणार आहे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण 100% मिळणार आहेत. मात्र तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला ना, मी तुम्हाला 100% सांगतो तुमचा फायदा होणार आहे. इतरांपेक्षा जास्त रक्कम तुमच्या बँक खात्यात तर येईल. मात्र सर्वात आधी सप्टेंबरचा हप्ता भेटेल व गॅस सिलेंडरचे तर 830 रुपये सर्वांना सरकार देणार आहे, ते पण भेटून जातील. त्यासाठी आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचं खूप मोठं काम होऊन जाईल. तुमचा खूप मोठा फायदा देखील होणार आहे. तर चला यामध्ये बघू शकता जालना जिल्हा असून याही ठिकाणी आता पूर्णपणे पैसे वाटप केले जाणार आहेत. पहिला जिल्हा जळगाव, दुसरा जिल्हा जालना. या ठिकाणी देखील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती कोट्यावधी रुपयांचा निधी सरकारने आता वाटपासाठी जाहीर केलेला आहे. अखेर आता या ठिकाणी वाटपासाठी सरकारने आता मान्यता दिलेली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही. तर चला अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होणार पुढच्या यादी आता आपण बघूयात. आता लक्ष देऊन बघा. तुम्हाला मी जिल्ह्यांची नावे तर सांगतच आहे. तुमचा जिल्हा आहे का नाही ते बघायला मिळेल. इथे स्पष्टपणे सरकारने काय सांगितलंय बघा. सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर झाला. दोन्ही हप्ते पूर्णपणे आता 3 टप्प्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता सोडण्यास सुरुवात होणार आहे. 19 जिल्हे तर सरकारने जाहीर केले असून यादी देखील आलेली आहे असं इथे स्पष्टपणे सांगितलं आहे. व इथे काय सांगितलंय 3 टप्प्यात पैसे येणार आहेत. मग तुमचं नाव पहिल्या टप्प्यात आलं तर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता व गॅस सिलेंडरची रक्कम ही सर्वात आधी मिळेल व जास्त रक्कम पण मिळू शकते. तसेच दुसरा टप्पा एक वाटप होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जर
नाव आलं तर मग तुम्हाला डायरेक्ट फक्त सप्टेंबरचाच हप्ता 1500 मिळेल, तो पण खूप उशिरा मिळू शकतो. मग तुम्हाला वाटत असेल आपलं नाव फक्त पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये यावा, तर आता लक्ष द्या. म्हणजे काय होईल, तुमचं नाव जर पहिल्या टप्प्याच्या यादीत आलं तर लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ते जमा होतील, कारण सरकारने आता मोठा दिलासा दिलेला आहे. तर चला आता यामध्ये पुढचे कोणते जिल्हे आहेत व पहिल्या टप्प्यात सरकारने कोणते जिल्हे जाहीर केलेले आहेत, जेणेकरून की पहिल्या टप्प्यामध्ये त्या जिल्ह्यात सरकारला पैसे वाटप करता येतील. तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो. यामध्ये आलेल्या माहितीनुसार सरकारने 3 विभागातील आता जिल्हे जाहीर केलेले असून या 3 विभागातील जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पूर्णपणे आता पैसे वाटप केले जाणार आहेत. तर चला यादी तुम्हाला दाखवतो. तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आम्ही पैसे वाटप करत आहोत असं एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे अमरावती. आता अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता हप्त्याची रक्कम सोडण्यात येणार आहे, त्यामुळे कसली काळजी व आता चिंता करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. अमरावती जिल्ह्यातील सर्व माता भगिनींना मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींनो आता डायरेक्ट तुम्हाला सरकारच्या माध्यमातून 1500 सप्टेंबरचे तर मिळणार फिक्स आहे. मात्र एवढेच नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल रक्कम आता सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्हाला कसली काळजी व चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही. तसा एक मोठा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे व सर्व बहिणीला एक मोठा दिलासा दिलेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. त्यामुळे आता काळजी व चिंता आता तुम्ही करत बसू नका. त्यानंतर इकडे बघू शकता अमरावती जिल्हा तर झाला, अजून बरेच जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी पूर्णपणे हे पैसे वाटप केले जाणार आहेत. डायरेक्ट आता पहिल्या टप्प्यामध्ये अमरावती जिल्हा, दुसऱ्या क्रमांकाचा जळगाव जिल्हा, तिसरा जालना जिल्हा या जिल्ह्यांमध्ये रक्कम आता सोडण्यात येणार आहे, त्यामुळे कसली काळजी व आता चिंता करत बसण्याची तुम्हाला गरज पडणार नाहीये. तर चला पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची पण नावे बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे माहिती आलेली असून पुढील क्रमांकाचे जिल्हे आता या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. तर या ठिकाणी बघू शकता 2 कोटींपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपाची तयारी पूर्ण डीबीटी आता सुरू करण्यात येत आहे. म्हणजे आता पूर्णपणे डीबीटीच्या माध्यमातून 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकार आता हप्ता वाटप करणार आहे. बघू शकता डायरेक्ट सरकारने 1 कोटी नाही, 50 लाख नाही, 80 लाख नाही, तर डायरेक्ट 2 कोटींपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात आता पैसे देण्याचं ठरवलेलं आहे. कारण की आता नवरात्र सण प्रत्येक बहिणीचा गोड होणार आहे, हे तर 100% फिक्स आहे. व या सर्व बहिणीच्या बँक खात्यात सप्टेंबरचे 1500 तर मिळणार, काहींना 3000 रुपये तर मिळतीलच. मात्र गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आता 100% वाटपाचा निर्णय घेतलेला आहे. मात्र बहिणीला एक काम करावं लागणार आहे, तरच गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील, अन्यथा ते पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. जर पाहिजे असतील तर लक्ष देऊन व्हिडिओ बघा, 100% मिळतील. कारण आता सर्वांसाठी योजना गॅस सिलेंडरची आणली आहे. नवरात्र सणामुळे सरकारला सर्वांपर्यंत हे पैसे आता गॅस सिलेंडरचे वाटप करायचे आहेत. मग हे मिळवण्यासाठी देखील सरकारने तातडीची 2 कामे सांगितली आहेत. ती देखील कामे आता राहिलेल्या आपण 2च मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता फक्त लक्ष द्या. तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची एकदा तुम्हाला नावे सांगतो, त्यानंतर कोणती कामे करायची लगेच आता आपण बघूयात. तर बघू शकता स्पष्टपणे आलेल्या माहितीनुसार आता बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेस आता जिल्ह्यांची यादी त्यांनी जाहीर केली व त्यांनी काय केलं, आता सर्व जी आहे ती यादी अधिकाऱ्यांकडे पाठवल्या व सूचना दिल्या. आता मुंबईतून थेट वितरणाला सुरुवात होत असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता रक्कम सोडण्यात येणार आहे. आलेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पण त्यावेळेस बैठकीमध्ये उपस्थित होते व त्यांनी निर्णय जाहीर करत सर्व लाडक्या बहिणीला मोठा दिलासा दिलेला आहे. तर चला आता यामध्ये पैसे वाटप पुढच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये होत आहे, तर या ठिकाणी यादी आलेली आहे. त्यानंतरचा जिल्हा सोलापूर जिल्हा. जर आता तुम्ही या सोलापूर जिल्ह्यात राहत असाल तर आता काळजी करू नका. सोलापूर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता रक्कम ही जमा करण्यात येणार आहे, त्यामुळे कसली काळजी व आता तुम्हाला चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. 1500 रुपये सप्टेंबरचे तर मिळतील. जर पहिल्या यादीत नाव आलं तर डायरेक्ट 3000 रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल. व एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण तुमच्या बँक खात्यामध्ये आता टोटल पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहे, त्यामुळे कसली काळजी व आता तुम्हाला चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. यामध्ये सोलापूर जिल्ह्याचं पण नाव सरकारने डायरेक्ट यादीच्या माध्यमातून जाहीर करत सर्व लाडक्या बहिणीला मोठा दिलासा दिलेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. यानंतरचे आता पुढचे कोणते जिल्हे आहेत, तर चला आता एका मिनिटामध्ये तुम्हाला जिल्ह्यांची यादी देखील दाखवतो व त्यानंतर आता कोणतं काम करायचं जेणेकरून गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील हे देखील आता आपण बघण्याचं काम करणार आहोत. आता फक्त लक्ष देऊन तुम्ही शेवटपर्यंत राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ बघा.
तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पूर्णपणे पैसे हे वाटप करण्यात येणार आहेत. कसली काळजी करायची नाहीये. यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे, तो म्हणजे सातारा जिल्हा. आता सातारा जिल्ह्यात देखील पूर्णपणे पैसे वाटप होणार असून लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता सप्टेंबरचा हप्ता सोडण्यास सुरुवात होत आहे. एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये देखील आता सोडण्यात येणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता जर तुम्ही एक काम केलं तर आता पूर्णपणे हे गॅस सिलेंडरचे तर पैसे मिळणारच आहेत. या ठिकाणी आता सरकारने सातारा जिल्हा पण जाहीर केलेला आहे व सर्व बहिणीला आता चांगला दिलासा दिलेला असून या ठिकाणी देखील पूर्णपणे रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये, कारण तसा एक मोठा निर्णय आता सरकारने पूर्णपणे जाहीर केलेला आहे. तर चला आता पैसे वाटप होणार अजून पुढचा जिल्हा एक जाहीर झालेला आहे, तो म्हणजे सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यात देखील आता 2 हप्ते वाटप होणार आहेत. 1500 सप्टेंबरचा कोणत्या क्षणी सुरू होईल, डीबीटी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही टोटल रक्कम आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहे. त्यामुळे कसली काळजी व आता चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. तर चला आता एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो सर्वात जास्त रक्कम मिळवण्यासाठी काय करायचं, पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं, म्हणजे तुम्हाला सप्टेंबरच्या हप्त्याची रक्कम येणारी 1500 ऐवजी 3000 रुपये पण मिळू शकते व गॅस सिलेंडरचे पण पैसे 100% मिळतील. आता फक्त 1 मिनिट लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तर इकडे बघा, यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता पुढची यादी जाहीर झालेली आहे. या ठिकाणी बघा पूर्ण रक्कम वाटप होत आहे. तर आता पहिलं काम करायचं आहे, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा. हे जर काम तुम्ही पूर्ण केलं तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती सर्वात आधी हप्ता मिळेल. पहिल्या यादीत नाव येईल. आदितीताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलं तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे हप्ता वाटप होणार आहे. हे 100% रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला कसली चिंता व काळजी करण्याची आता गरज पडणार नाहीये, कारण तसा एक मोठा निर्णयच आता सरकारने जाहीर करत सर्व लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा दिलेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता आता डायरेक्ट रक्कम वाटप होईल. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे, हे तर काम झालं. त्यानंतर दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे ई-केवायसीचं. जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर मग तुमचा हप्ता बंद देखील होऊ शकतो. त्यामुळे ई-केवायसी करून घ्या, तुमचा हप्ता सुरू राहील व तुम्हाला चांगली रक्कम इथून पुढे नक्कीच मिळून जाईल. तर लाडक्या बहिणींनो, अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार त्याबाबतची माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की देणार आहोत. जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे अजून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी जमा होईल ते देखील येणाऱ्या व्हिडिओत तुम्हाला नक्की सांगणार आहे. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रक्कम व गॅस सिलेंडर पैसे वाटप होणार ते देखील बघायला मिळणार आहे. धन्यवाद.